नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस सागर कोकरे. आपली कंबाईन गट ब पूर्व परीक्षा काही तासांवर येऊन ठेपलेली आहे. ही जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेचे प्रश्न 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपला प्लॅन ठरवत असतो. प्लॅन जो आहे तो 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न ठरवायचे आहे, म्हणून हा खूप गरजेचा असतो. जेव्हा आपण परीक्षेला फेस करतो त्याच्या अगोदर आपला बनलेला असावा. आणि ह्या 100 प्रश्नांमध्ये 20 प्रश्न आपले गणिताचे आहेत. त्यामुळे ह्यांचं टाईम मॅनेजमेंट आपलं व्यवस्थित झालेलं पाहिजे. ह्या टाईम मॅनेजमेंटवर, ह्या प्लॅनवर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देतोय. हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघा, कारण की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो जर कधी प्लॅन प्रमाणे जर कधी तुम्ही ते तिथे इम्प्लिमेंट केला नाही तर तो वाया जाता कामा नये. एवढी जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत आहे ती वेस्ट जाऊ देऊ नका. त्याला बेस्ट तिथे इम्प्लिमेंट करा. आणि ही जी मी गोष्ट सांगतोय, हा जो काही प्लॅन बनवलेला आहे मी माझ्या अनुभवातून बनवलाय. हा मी प्लॅन माझ्या परीक्षेमध्ये यूज केलाय, त्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट्स आणले आणि त्यानंतर मी तुम्हाला हा प्लॅन सांगतोय. उगं काही सांगायचं म्हणून सांगत नाहीये. ओके, तर मी सुरुवातीला काय केलंय की जे काही 2024 ची ग्रुप बी ची परीक्षा, 23 ची ग्रुप बी आणि सी ची परीक्षा, 2024 ची ग्रुप सी ची परीक्षा जे ह्याचे हे 20-20 प्रश्न घेतलेले आहेत. ओके, आणि ह्याच्या 20 प्रश्नांमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगतो कलर कोडिंग कसे केलेले आहे. आता हा जो काही ब्राऊन कलर आहे हा कलर आहे गणिताचा, म्हणजे 81 ते 92 पर्यंतचे प्रश्न आहे ते गणिताचे आहे. ग्रुप बी सी 23 मध्ये 90 पर्यंतचे गणिताचे आहे आणि ग्रुप सी 24 पर्यंत 89 पर्यंत आहे. आणि पुढचे जे व्हाईट कलर दिलाय ते बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे. अशा पद्धतीचं बायफर्गेशन आहे. जनरली 10 प्रश्न गणिताचे आणि 10 प्रश्न बुद्धिमत्ताचे अशा पद्धतीचं प्लॅनिंग सध्या आयोग करत आहे आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे ते प्रश्न विचारत आहे. आणि यातले बाकीचे जे काही कलर आहे, आता ग्रीन कलर जो केलाय ना तो इझी प्रश्नांसाठी केलाय. त्याच्यानंतर रेड कलर जो आहे तो रेड कलर व्यवस्थित समजून घ्या, ते लेंथी प्रश्नांसाठी आहे. इथे 81 नंबरचा सक्सेसिव्ह पर्सेंटेजचा जो काही प्रश्न आपल्याला विचारलेला तो लेंथी प्रश्न होता. आणि बाकीचे जिथे जिथे तुम्हाला रेड कलर दिसत आहे ते जे प्रश्न आहेत ते लेंथी प्रश्न आहे. हा जो काही टेबल आहे, तक्ता आहे, त्याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा तुम्हाला तुमच्या उद्याचा पेपर सोडवण्यासाठी खूप क्रुशियल ठरणार आहे. ओके, त्यानंतर जो काही हा कलर आहे रेड सारखा दिसणारा तो भूमितीसाठी ठेवलेला आहे, म्हणजे भूमितीसाठी केलेला आहे. यातला 87 नंबरचा भूमितीचा प्रश्न आहे, चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. त्यानंतर ग्रुप बी सीचा 81चा भूमिती वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारले. त्यानंतर 90चा भूमिती वर्तुळावरचा प्रश्न होता. त्यानंतर ग्रुप सी 2024 मध्ये वृत्तचित्तीच्या आपले गोल आणि वृत्तपत्तीच्या घनफळाचा रेशो आपल्याला काढायचा. त्यानंतर 83वा प्रश्न सरळरेखी आकृतीची परिमिती होती. 84वा त्रिकोणाच्या पायथागोरस सिद्धांतावर हा प्रश्न विचारलेला. ओके, हे जे काही भूमितीचे प्रश्न आहे, म्हणजे इथे 1, इथे 2, तिथे 3, म्हणजे एक 2-3 प्रश्नाच्या आसपास आपल्याला प्रश्न विचारायचे असं आयोगाने ठरवलेलं आहे आणि हे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ओके, ह्याचे जे काही आपल्याला फॉर्म्युले करून जायचे आहे, म्हणजे की परीक्षेला जाण्या अगोदर हे फॉर्म्युले एकदा नजरेत खाली टाकून जा. म्हणजे हे जे प्रश्न आहेत त्यातले जे काही रेड केलेले कलर आहेत, ओके, ते प्रश्न व्यवस्थित बघून जा, त्याचे फॉर्म्युले व्यवस्थित बघून जा. ओके, त्यानंतरचा हा ऑरेंज कलर जो आहे, हा जो काही ऑरेंज कलर आहे, हा ऑरेंज कलर मी कशासाठी ठेवलाय, तो ठेवलाय की ते प्रश्न अवघड नाही आहेत, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काही शॉर्ट ट्रिक्स वापरायचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले वापरायचे आहे. आणि हे फॉर्म्युले आपण ऑलरेडी अभ्यास केला आहे आतापर्यंतचा, तर ते बनवून ठेवलेले आहे. बनवून ठेवलेत ना, ते एकदा पुन्हा रिवाइज करून जा. त्याला तुम्ही काय म्हणतात त्याला इतक्या सहजासहजी म्हणजे की झालंय असं समजून जाऊ नका. ग्रीन कलर मधले मी प्रश्न अशा पद्धतीचे ठेवले की ते तुम्ही म्हणजे परत परत रिवाइज करायची गरज नाहीये. तुम्ही एकदा केलेला जर कधी असेल तर तो तुम्हाला येणार, नाही केलं तर नाही येणार, तो भाग वेगळा. ओके, तर मग अशा पद्धतीचे प्रश्न आहेत हे, आणि ह्याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास असायला पाहिजे. आता ह्याचा आणखी मी पुढे तुम्हाला डिकोडिंग करून देतो. काय की ट्रिकी टॉपिक्स काय असतात, की कोणत्या अशा टॉपिक्स आहे की ज्यावर आपल्याला फॉर्म्युले करायचे आहेत, त्याचे फॉर्म्युले आपल्याला रिवाइज करून जायचे. जसे की भूमितीचे फॉर्म्युले, भूमितीचे जे काही द्विमितीय आणि त्रिमितीय डायग्राम असतात, 2D आणि 3D चे आपले ज्या डायग्राम असतात, त्या डायग्राम वरती जे काही प्रश्न येतात आपले क्षेत्रफळावरचे, परिमितीवरचे किंवा घनफळ आणि पृष्ठफळावरचे जे काही प्रश्न येतात, तर त्याचे जे काही फॉर्म्युले ते एकदा रिवाइज करून जा. त्याचे 2-3 प्रश्न येतात, ते प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. त्यानंतर बीजगणितीय सूत्रे जे आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यांचे जे काही अशा पद्धतीचे बीजगणितीय सूत्र जे आहेत ते सूत्र ती सुद्धा एकदा रिवाइज करून जा. त्यावर सुद्धा प्रश्न येतात आणि ते प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. परम्युटेशन कॉम्बिनेशनचा जो काही फरक आहे, म्हणजे कुठे तुम्हाला फक्त सिलेक्शन करायचं आहे आणि कुठे तुम्हाला सिलेक्शन करून अरेंजमेंट करायची आहे. ह्या परम्युटेशन आणि कॉम्पिटिशन दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हीसाठी वेगवेगळे फॉर्म्युले वापरायचे असतात. ही गोष्ट तुम्ही विसरू नका किंवा जम्बलिंग करू नका. जम्बलिंग झाली तर तुमचं उत्तर येणार नाही. ओके, त्यानंतर सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, साधा व्याज आणि
आणि चक्रवाढ व्याज ह्यांचे जे काही ह्यातला जो काही फरक आहे, फरक तो व्यवस्थित लक्षात घ्या आणि विशेषतः चक्रवाढ व्याज जो आहे, कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे, त्यावरचे फॉर्म्युले आहे ना ते व्यवस्थित करून जा म्हणजे एकदा रिवाइज करून जा. वेळ आहे तुम्हाला तिथे ते लिहून घ्या एका ठिकाणी आणि ते करून जा. ओके, वर्क आणि टाइम जे आहे, वर्क आणि टाइम वरचे जो काही प्रश्न आहे ते थोडेसे बघून जा, की ह्या 3च प्रश्नपत्रिकेतले बघून जा, तुम्हाला तिथे रिवाइज करून जा, त्यातले जे काही फॉर्म्युले आहे ते बाहेर काढा आणि ते व्यवस्थित बघा. ते बघून गेला तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर स्पीड टाइम डिस्टन्सचे जे काही फॉर्म्युले आहे, आपला बेसिक जो फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, याच्यावरती आणखी जे काही वेगवेगळे आपण फॉर्म्युले बनवलेले असतात ते सुद्धा व्यवस्थित बघून जा आणि ते सुद्धा व्यवस्थित सोडवा. त्यानंतर पझलवरचे प्रश्न, त्यानंतर क्लासिफिकेशन आणि मिसिंग नंबर. क्लासिफिकेशन आणि मिसिंग नंबर वरचे जे काही प्रश्न आहेत ना, ते प्रश्न जर कधी तुम्हाला दिसला ना मित्रांनो, त्याला लगेच हात घालू नका. त्यावर आपल्याला बऱ्याचदा की जर कधी सहजासहजी तो प्रश्न सुटला तर चांगली गोष्ट आहे, पण तो सहजासहजी प्रश्न बऱ्याचदा सुटत नाही. आपल्याला तिथे डोकं लावावं लागतं, वेगवेगळे विचार करावे लागतात. मग कसं होतं की जर कधी तुम्हाला सुरुवातीला तो प्रश्न आला आणि तुम्ही तो सोडवायला घेतला, त्याला जर कधी वेळ लागला ना, मग तुमच्या डोक्यामध्ये फ्रस्ट्रेशन येईल आणि तुम्हाला पुढचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सहजासहजी सोडवता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतोय की क्लासिफिकेशन आणि मिसिंग नंबरवरचा जर कधी प्रश्न आला तर तो प्रश्न तुम्ही स्पेअर मध्ये ठेवा, तो सगळ्यात शेवटी सोडवा. शेवटी निवांत वेळ जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही त्याला बिंदास डोकं लावत बसा की वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला तिथे अँगल्स वापरायचे असतात आणि ते वापरून ते प्रश्न सोडवायचा असतो. त्यामुळे तो प्रश्न सुरुवातीला तुम्ही तो प्रश्न घेऊ नका. अशा पद्धतीचे तुम्हाला हे बेसिक गोष्टी करून जायचे आहे. त्यानंतर आता बायफर्केशन कसं आहे, 81 ते 90 पर्यंत गणित असतं, 91 ते 100 पर्यंतचे बुद्धिमत्ता असतात. ही जनरल क्लासिफिकेशन आहे, 1-2 प्रश्न इकडे तिकडे आयोगाने केलेले आहे. ओके, आणि तुम्हाला जो काही सोपा वाटतोय, म्हणजे तुम्हाला जर कधी बुद्धिमत्ता सोपा जात असेल ना, तर तुम्ही 81 पासून सुरुवात करू नका. तुम्ही 91 ते 100 चे प्रश्न अगोदर सोडवा. तुम्हाला जे सोपं जात आहे ना ते अगोदर करा, तुमच्या हक्काचे मार्क अगोदर घेऊन टाका, नंतर गणिताकडे जा. किंवा तुम्हाला गणित सोपा वाटतोय ना, 81 ते 90 चे सोडवा आणि त्यानंतर मग बुद्धिमत्ताकडे जा. तुम्ही स्वतःच ठरवा की तुम्ही कशाचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने केलंय आणि कोणतं तुम्हाला चांगलं करता येतं. ज्याच्या चांगलं इम्प्लिमेंटेशन करता येत असेल त्याचे चांगले इम्प्लिमेंटेशन ते अगोदर तुम्ही घ्या. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, गणित बुद्धिमत्ताला किती वेळ द्यावा. ओके, एकतर 60 मिनिट आहे, 100 प्रश्न आहे, त्यातल्या त्यात 20 प्रश्न गणिताचे आहे. मग गणिताला तुम्ही वेळ किती देणार? मी म्हणेल की जनरली 35 ते 40 मिनिटं हा जो काही आहे तुम्ही थोडासा फ्लेक्झिबल टाइम ठेवा. म्हणजे टार्गेट ठेवा की 35 मिनिटांमध्ये मी 80 प्रश्न जे आहेत ना माझे सगळे कव्हर करणार आहे, ते गोल करून ठेवणार. ओके, जर तुमचे 35 मिनिटांमध्ये कव्हर झाले तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता चांगलं सोडवता येईल. जर कधी 35च्या पुढे जात असेल 1, 2, 3 मिनिटं तर ठीक आहे. 40 मिनिटांपर्यंत जात असेल तर थोडंसं तुम्ही तिथं थांबा किंवा तिथं विचार करा, कारण तुम्हाला ते जे 20 प्रश्न आहे, हे 20 प्रश्न जे आहेत ना ते खूप क्रुशियल ठरतात तुम्हाला रिझल्ट आणण्यासाठी. कारण की जी काही जीएसचा जो पेपर आहे, जीएसचा जो अभ्यास झालेला असतो तो त्याला एक पठाराव असते. बऱ्यापैकी लोकांचे तिथे सारखे मार्क येतात. ओके, जो गणित आणि बुद्धिमत्ताचा जो काही पोर्शन आहे ना तिथे इतकी फ्लेक्झिबिलिटी आढळते, म्हणजे काही काहींना जर कधी 17, 18, 20 मार्क पडत असतील तर काही काहींना 4, 5, 6 मार्क सुद्धा मिळतात. म्हणजे 8, 8, 10, 10 वर्ष अभ्यास करून 6, 7, 8 मार्क घेणारे विद्यार्थी आहेत 20 पैकी. मग त्यामुळे आपल्याला हे जे काही 20 प्रश्नांचे मार्क आहेत ना ते मार्क आपल्याला काहीही करून 17, 18 ह्या रेंजमध्ये जायचं आहे. त्यासाठी 40 मिनिटाच्या वरती तर मी म्हणेल की बिलकुल वेळ गेला नाही पाहिजे. 20 मिनिटं कमीत कमी गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला ठेवायचाच आहे. ओके, त्या अगोदर पूर्ण पेपर जो आहे ना तो पूर्ण पेपर तुमचा कव्हर करून झालेला पाहिजे आणि 20 ते 25 मिनिटाच्या दरम्यान तुम्ही गणित बुद्धिमत्ताला ठेवायचे आहे. ओके, सोपा जाणारा विषय तुम्ही अगोदर घ्यायचा. सोपा जाणारा विषय म्हणजे गणित जर सोपा जात असेल तर गणित घ्या, बुद्धिमत्ता सोपा जात असेल तर तो घ्या. प्रश्नाची सुरुवात मी 84-85 म्हणजे काय, मी जनरल काय सांगतो की नेहमी ही गोष्ट सांगत असतो की प्रश्न जो सेट करतो ना त्याला एक सवय असते की तो काय करतो की जे लेंदी प्रश्न आहेत ना ते सुरुवातीला टाकतो. आणि हे नेहमी होतं, म्हणजे आतापर्यंत मी जेवढे प्रश्न पत्रिका सोडवल्या, जेवढे प्रश्न पेपर दिले त्यात मी माझा हा काय म्हणतात त्याला की प्राईम अभ्यास आहे असं म्हणेल की सुरुवातीचे जे 1, 2, 3 प्रश्न आहेत ना ते लेंदी प्रश्न असतात, नंतर मग ते सोपे प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला जर कधी मानसिकता तुमची स्ट्रॉंग ठेवायची असेल तर सोपे प्रश्न सुरुवातीला सोडवायचे ना, मग 1-2 प्रश्न सुरुवातीला स्किप करा, नंतरचे सोडून घ्या. सोपे जे प्रश्न आहेत ते सोडून घ्या आणि नंतर याला या. ओके, कंबाईनला आपल्याला वेळ कमी आहे, जीएसला तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही, पण गणिताला तुम्हाला ही गोष्ट करावीच लागते. जर कधी तुम्ही लेंदी प्रश्न सोडत बसला ना, गणित तुम्हाला एक प्रश्न 20 मिनिटं सुद्धा लावू शकतो, असे सुद्धा गणिताचे प्रश्न असतात जर की तुमचं प्रिपरेशन नसेल तर. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की सोपे प्रश्नाकडे जा अगोदर, सोपे प्रश्न अगोदर सोडून घ्या, नंतर तुम्ही फिरून लेंदी प्रश्नांकडे या. ओके, त्यानंतर पुढे काय आहे की 80 मिनिट 40 प्रश्न
40 मिनिटात 80 प्रश्न आणि 20 मिनिटात 20 प्रश्न हा जनरल मी सांगतोय. जर की तुम्ही 35 मिनिटाच्या आत जर की तुमचं उरकत असेल तर बेस्ट गोष्ट आहे, पण 35 ते 40च्या दरम्यानच कुठेतरी तुम्ही ते गणित बुद्धिमत्ताला सुरुवात करायला पाहिजे. ओके. आणि गणिताचं आहे, गणित बुद्धिमत्ताचे बायफर्गेशन मी कसं म्हणेल, 10 मिनिटामध्ये 15 प्रश्न आणि 10 मिनिटामध्ये 5 प्रश्न. म्हणजे कसं की तुम्ही जर की सुरुवात केली ना, सुरुवातीला सोपे प्रश्न जे आहेत ना ते सोडवत जा. सुरुवातीच्या म्हणजे 40 मिनिट ते 50 मिनिटामध्ये तुमचे 15 प्रश्न सोडवून झालेले पाहिजे. 15 प्रश्न किंवा त्याच्या आसपास असणारे म्हणजे 2-3 प्रश्न इकडे तिकडे तेवढे प्रश्न सोडवून झालेले पाहिजे. का? कारण की ते प्रश्न सोपे असतात. सोपे प्रश्न अगोदर तुम्ही सोडून घ्या आणि नंतरचे जे काही 10 मिनिटाच्या आसपास किंवा 1-2 मिनिट इकडे तिकडे वेळ राहिलात ना, तर जे काही तुम्ही ट्रिकी प्रश्न किंवा जे काही तुम्ही अवघड असणारे प्रश्न तुम्ही स्पेअर मध्ये ठेवलेले ते प्रश्न नंतरच्या 10 मिनिटांमध्ये द्या. म्हणजे त्यांना ठेवा, त्यांना थोडासा जास्त वेळ नंतर द्या. मग सुरुवातीला जे आहेत ना सोपे प्रश्न तुम्ही अगोदर सोडवून घ्या. स्पेअर मध्ये काय ठेवायचं आपल्याला, तर वेळ खाऊ प्रश्न. जे वेळ खाऊ प्रश्न म्हणजे कोणते की मी तुम्हाला इथं सुरुवातीला सांगितलेलं, इथं जे काही इथं हा रेड केलेला कलर आहे, हा रेड केलेला कलर आहे. आता ह्यावरचे जे प्रश्न आलेले आहेत ना ते सगळे वेळ खाऊ प्रश्न आहेत. मग ते वेळ खाऊ प्रश्न आहेत ना ते तुमच्या सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये येता कामा नये. तुमचे जेव्हा शेवटी 4-5 मिनिट शिल्लक राहतील त्या वेळेला ते प्रश्न काय करायचे तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके. असे ते प्रश्न तुम्ही सुरुवातीला स्पेअर मध्ये ठेवणार. लेंदी प्रश्न सुरुवातीला सोडवायचे नाही. कोणत्याच कंडिशन मध्ये लेंदी प्रश्न सोडवू नका. तुम्ही कितीही जरी मॅथ रिझनिंगचे एक्सपर्ट असाल तरी सुद्धा लेंदी प्रश्न जर सुरुवातीला सोडवला, वेळ गेला तर तुमच्या माइंडवर ते प्रेशर येणार आहे. ते प्रेशर येऊ द्यायचं नाही. ते येऊ द्यायचं नसेल तर सोपे प्रश्न अगोदर घ्या, सोपे प्रश्न सोडून घ्या, नंतर त्या लेंदी प्रश्नांकडे या. ओके. आता तुम्हाला असा एक उदाहरणार्थ 81 नंबरचा प्रश्न आपल्याला 2024 ला ग्रुप बी मध्ये विचारला होता. हा सक्सेसिव्ह पर्सेंटेजचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे ना वेळ खाणारा प्रश्न आहे. मग वेळ जर कधी खात असेल आणि 81 नंबर म्हणजेच काय की तो सुरुवातीलाच येतोय, 1 नंबरलाच येतोय, असा प्रश्न तुम्ही सुरुवातीला सोडवायला घ्याल तर तुमचं काय होईल, तिथे वेळेचं नुकसान होईल, तुमची मानसिकता बिघडेल तिथं. त्यामुळे असा प्रश्न सुरुवातीला बिलकुल घ्यायचा नाही. हा प्रश्नाला असा गोल करायचा आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आणि तुम्हाला हा अंदाज आलेला असणार आहे आतापर्यंत की कोणते प्रश्न तुम्हाला अवघड जातात, कोणते प्रश्न सोपे जातात. जे प्रश्न सोपे जातात तेच अगोदर घ्यायचे. अशा पद्धतीचं प्लॅनिंग तुम्हाला गणित बुद्धिमत्तासाठी उद्याच्या पेपरला करायचं आहे. त्यानंतर लास्टला यशवंत अकॅडमीकडून तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी शुभेच्छा. जाताना चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जा. धन्यवाद.